तालुक्यातील बामनगुडा येथील शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला करून महिलेचे तोंड जबड्यात धरून चावा घेतल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक आणि भीतीदायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या तावडीतून सुटलेल्या गंभीर जखमी महिलेस नजीकच्या सिंदखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून माहूर ग्रामीण रुग्णालयामार्फत पुढील उपचारासाठी यवतमाळला हलवण्यात आले आहे. ही धक्कादायक घटना ऐन दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडल्याने शेतकऱ्यासह नागरिकात प्रचंड दहशत निर्माण झाली असून नरभक्षी बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी होत आहे. माहूर तालुक्यात अनेक बिबटे पिल्लांसहित धुमाकूळ घालत असून आतापर्यंत बिबट्याने नागरिकांवर हल्ला केला नव्हता, परंतु बामनगुडा येथील शेतात काम करणारी महिला लता सुरेश तोडसाम वय 35 ही आपले पती, मुलगा आणि एक शेजाऱ्यासोबत कापूस वेचण्याचे काम करत होती. तितक्यात काही काम निघाल्याने पती सुरेश तोडसाम हे घरी गेले. तितक्यात शेताला लागून असलेल्या जंगलातून बिबट्याने महिलेवर अचानकपणे झडप घालून महिलेचे मुंडके जबड्यात पकडून कडाडून चावा घेतल्याने महिलेला गालावर गंभीर जखम झाली, तर कपाळावर तसेच मानेवरही मोठ्या प्रमाणात त्याचे दात खोल रुतल्याने जीव घेण्या जखमा झाल्या आहेत. ही घटना पाहून मुलाने आणि शेजाऱ्याने जोरात आरडाओरड केल्याने महिलेला सोडून बिबट्याने जंगलात पळ काढला. त्यामुळे महिलेचा जीव वाचला आहे.